गोव्यामध्ये पणजीला कसिनोच्या बरोबर समोर मराठी माणसाचं एक फुटवेअरचं दुकान आहे. त्यांना भेटा, तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान नक्की वाटेल. तुमचं नाव सांगा आधी. लोलेश्वर आपा बर निपाणीकर. माझे वडील मोठे उद्योगपती होते. असलंच काम करायचे. बर 22 लोक कामाला होते त्यावेळेला. मोठं दुकान होतं माझ्या वडिलांचं. थोड्या दिवसांनी वडील आजारी पडले आणि वारले. भाऊ एक मोठा होता ना, ते जरा यशच होतं त्याला दारूचं. दुकान त्यानं राखून ठेवलं नाही, विकलं. कितीला विकलं माहिती आहे का? 1,500 रुपयाला. मग तुम्हाला सांगायला नको परिस्थिती कशी येते. मग आम्ही दुसऱ्याकडे राहिलो कामाला. 22 लोक माझ्याकडे बाबाकडे कामाला होते. तर आम्ही दुसऱ्याकडे पडलो काम करायला. बर मग मी लहान असताना काम शिकलो. मी मकावला सुद्धा गेलेलं आहे. बापरे. गव्हर्नमेंटने दिलं आहे. हे सगळं मकावचं आहे. अच्छा. आणि मला सर्टिफिकेट वगैरे आहे. चांगलं काम बनवतं म्हणून. ते पोर्तुगीज आहे ना, हुकुमशाही राज्य आहे ते. ते काय करतात ना, ते त्यांचं राज्य. तुमचं वय काय आता? मी आता 90 वर्ष आहे. 90 वर्ष 4 महिने आता. आणि दुकानाचं नाव काय? असद्दी फुटे आहे कुठे आहे दुकान. हा पणजी बर पणजीला आहे. मुख्य सिटीमध्ये आहे. हे दुकान घेऊन आता 29 वर्ष झाले. बापरे. हे दुकान घेऊन. आणि माझ्याकडे सगळे चांगले चांगले लोक येतात. अमेरिकेचे लोक येतात, लंडन हे ते. त्यांना सगळं आम्ही बनवून देतो. माझ्याकडे 4 माणसं आहेत, काम करतात. बर तुम्ही म्हणणार कुठं काम करताय तुम्ही? दुकान लहान आहे. हा तर तुम्हाला ते दाखवतो आम्ही कुठं काम करतो ते. आणि माझ्याकडे कारीगर आहे ना, ते अगोदरचे कारीगर आहेत. आता तुम्हाला ते कारीगर मिळणार नाही. म्हातारा झालं म्हणून काम सोडायचं नाही. मी अजून काम करतो इकडे. तुम्हाला दाखवतो. काम करायची जागा आहे. सगळं आहे इकडे. अरे वा. मशीन आहे, सगळं हत्यार आहे, सगळं फॅन आहे, सगळं व्यवस्थित आहे.